मित्रांनो, नदीला जशी दोन काठांची मर्यादा असते, नदीला जशी दोन काठांची मर्यादा असते, सागराला किनाऱ्याची मर्यादा असते, तसेच घराला उंबरठ्याची मर्यादा असते. घराला उंबरठ्याची मर्यादा असते. पण जेव्हा जेव्हा नदी व समुद्र आपली मर्यादा सोडतात, जेव्हा नदी व समुद्र आपली मर्यादा सोडतात, तेव्हा प्रलय येत असतो. त्याचप्रमाणे घरातील माणसांनी उंबरठ्याची मर्यादा सोडली, उंबरठ्याची मर्यादा ओलांडली की निरनिराळ्या रूपात कुटुंबावर संकट यायला सुरुवात होते. निरनिराळ्या रूपात कुटुंबावर संकट यायला सुरुवात होते. उंबरठा म्हणजे आपण स्वतःसाठी आखलेली लक्ष्मण रेषा. उंबरठा म्हणजे आपण स्वतःसाठी आखलेली लक्ष्मण रेषा. त्या लक्ष्मण रेषेबाहेर पाऊल टाकताना प्रत्येक सदस्याने आपल्यावरील मर्यादेचं भान ठेवायचं असतं. ही मर्यादा ओलांडली की नको त्या गोष्टींना सामोरं जावं लागत असतं. मित्रांनो, उंबरठा म्हणजे घरातील माणसांच्या मर्यादेची लक्ष्मण रेषा. उंबरठा म्हणजे दरवाजातला अडसर नाही. उंबरठा म्हणजे दरवाजातला अडसर नाही, अडकाटी नाही वा कसलं बंधनसुद्धा नाही हो. तर उंबरठा म्हणजे शिस्त, प्रेम, मर्यादा आणि विश्वास यातून होणारं घरातील माणसांच्या व्यक्तिमत्वाचं दर्शन, त्याचं प्रतीक. या उंबरठ्यावर बसतो तो आमचा विश्वासरूपी रक्षणकर्ता, जो घरावर येणाऱ्या प्रत्येक अरिष्टापासून घरातील माणसांचं रक्षण करत असतो. दारात आलेल्याला घरात येऊ द्यायचं की नाही हे ठरविण्याची जागा म्हणजे उंबरठा, जो घरात येणाऱ्या जाणाऱ्यांचा एकमेव साक्षीदार असतो. मित्रांनो, घर म्हणजे कुटुंबाने एकाच छताखाली राहण्याचं, एकमेकांशी प्रेमाने राहण्याचं ठिकाण. घराचं घरपण जपण्यासाठी कुटुंबातील सदस्यांना अनेक मर्यादांचं पालन करावं लागतं. प्रत्येकाने आपल्या प्रेमाची, भावनांची आणि शब्दांची मर्यादा पाळली. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपल्या प्रेमाची, भावनांची आणि शब्दांची मर्यादा पाळली तरच कुटुंबात विश्वास सलोखा टिकून राहतो. या मर्यादांचं पालन ज्या घरात होत असतं, त्या घराचं घरपण टिकून राहतं. आपल्या घरात काय चालू आहे, काय शिस्त आहे, हे उंबरठ्याबाहेर कोणालाही कळता कामा नये. यातून कुटुंबातील एकमेकाबद्दलचा विश्वास दिसून येत असतो. पण आज बऱ्याच ठिकाणी ही परिस्थिती एकदम बदलली आहे, कमालीची बदलली आहे. आज आपल्या घरात काय घडतंय, काय शिस्त आहे, ते बाहेरच्या लोकांना सर्वात आधी कळतं. खरंय ना? कारण मित्रांनो, आज आपल्या भावनांनी शिस्तीने आणि विश्वासाने घराचा उंबरठा ओलांडून मर्यादा सोडली आहे. पूर्वीची माणसं आपल्या घरातील भावना, विचार उंबरठ्याच्या आत घरातच ठेवून बाहेरचे व्यवहार उंबरठ्या बाहेरच ठेवत होते. घरातील स्त्रियांनी प्रेम, विश्वास, भावना याचं प्रतीक असलेला उंबरठा ओलांडू नये ही प्रथा होती. या साऱ्या मर्यादा सारे कुटुंब पाळत होते. त्यामुळे घरात सुख, शांती, आनंद, समाधान नांदत होतं. घरात सुख, शांती, आनंद आणि समाधान नांदत होतं. उंबरठा या शब्दाला किती अर्थ होता पूर्वी? उंबरठा म्हणजे दारात बसविलेली एक लाकडाची साधी पट्टी हो. पण ती लाकडी पट्टी म्हणजे घराची लक्ष्मण रेषा होती. या लक्ष्मण रेषेच्या बाहेर पाऊल टाकायला पूर्वी कुटुंबातील कोणीही धजावत नव्हतं. मित्रांनो, रामायणात सीतेने ही लक्ष्मण रेषा ओलांडली तेव्हा काय घडलं ते आपण सर्व जाणून आहोत. पूर्वी घरातल्या प्रत्येक सदस्याने संध्याकाळी 7च्या आत घरात यावं, हा पूर्वीच्या लोकांचा प्रघात होता, अलिखित नियम होता. आधीच्या काळी उंबरठ्याच्या आतलं विश्व आणि बाहेरचं विश्व भिन्न असायचं. पण मित्रांनो, या कलियुगात अनिर्बंध जीवन जगणाऱ्या संस्कृतींना उंबरठ्याच्या मर्यादेचं महत्त्व काय पटणार?
पण लग्न झाल्यावर माहेरचा उंबरठा ओलांडून सासरी जाणाऱ्या मुलीला उंबरठ्याचं महत्त्व काय ते एकदा विचारून पाहावं. तिच्या डोळ्यातल्या गंगा यमुनेच्या धाराच काय ते सांगतील. माहेरचा उंबरठा ओलांडताना तिला आईने सांगितलेलं असतं, पोरी पोरी सासरच्या घरचा उंबरठा ही तुझी मर्यादा आहे. सासरच्या घरचा उंबरठा ही तुझी मर्यादा आहे, जपून राहा. उंबरठ्यावर अडखळलीस तर आयुष्यात सावरू नाही शकणार. हे सतत लक्षात असू दे. पण या कलियुगात आता परिस्थिती तशी नाही. त्याला कारणं असतीलही आणि आहेतही. पण आता या कलियुगात प्रेम, भावना, मर्यादा याचं प्रतीक असलेला उंबरठा साऱ्यांनी कधीच ओलांडलाय. कोणत्याही बाबतीत मर्यादा नाही राहिल्या. म्हणूनच की काय फ्लॅट सिस्टीममध्ये आता घराला उंबरठाच लावत नाही. त्या मर्यादाही नकोत आणि त्यामुळे तो उंबरठाही नको, अशी काहीशी आज परिस्थिती झाली आहे. काळ बदलला, खूप झपाट्याने बदलला. पूर्वीचे रीतिरिवाज, व्रतवैकल्ये, इतिहास जमा झालीत हो. कालाय तस्मै नमः म्हणून आम्ही शांत बसलो. घराला उंबरठाच नाही म्हटल्यावर सारं कसं अनिर्बंध झालं. पूर्वीच्या काळी स्वतःच्या मनापेक्षा जनाची भीती जास्त वाटत होती. पूर्वीच्या काळी जास्त वाटत होती. कारण त्यातही एकमेकाबद्दलचा, ज्येष्ठांबद्दलचा आदर होता. पण या कलियुगात आयुष्य जगण्याच्या झंझावातात माणसांची भीती, आदर, माणुसकी, आपुलकी हे सारं उंबरठ्याचा अडसर नसल्याने पाचोळ्यासारखं उडून गेलं. नदीला जशी दोन काठांची मर्यादा असते, सागराला किनाऱ्याची मर्यादा असते, तसंच घराला उंबरठ्याची मर्यादा असते. खरं आहे ना? पण जेव्हा नदी व समुद्र आपली मर्यादा सोडतात, तेव्हा प्रलय येतो ना. त्याचप्रमाणे मित्रांनो, घरातील माणसांनी उंबरठ्याची मर्यादा सोडली की निरनिराळ्या रूपात कुटुंबावर संकट यायला सुरुवात होते. खरं तर पूर्वी बाहेरून घरात येणाऱ्यांसाठी आपला इगो, भावना आपल्या चपलांसोबत बाहेर काढून ठेवण्याची जागा म्हणजे उंबरठा होती हो. बाहेरच्या लोकांना एखाद्याच्या घरात प्रवेश करतानाच घरातल्या चालीरीतींना मान देत आपल्याला वागायचं आहे, हे उंबरठा ओलांडतानाच मनाशी ठरवावं लागायचं. पूर्वीच्या काळी जे जे म्हणून वाईट असेल, अपवित्र असेल, त्या वस्तू असतील वा विचार, त्यांना उंबरठ्याच्या आत थारा नसायचा. मग तो भ्रष्टाचाराने मिळवलेला पैसा असो, मित्र असो, वाईट विचार असो, या गोष्टींना उंबरठ्याच्या आत मुळीच स्थान नव्हतं. म्हणूनच कुटुंब सुरक्षित होतं. आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहिल्या तर आपल्या कुटुंबातील स्त्री, मुलं, मुली किती असुरक्षित आहेत या विचाराने मन सुन्न होतं. जुनं ते सोनं म्हणतात ना. जर आपली संस्कृती टिकवायची असेल तर घराच्या उंबरठ्याच्या मर्यादेचे संस्कार पाळणं नुसतं आवश्यक नसून ती काळाची गरज आहे. विचार जुने आहेत, पण त्यामागचा हेतू मात्र सोन्यासारखा शुद्ध, उदात्त आणि बावनकशी आहे. अहो, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांनी प्रत्येक गोष्टीत मर्यादा पाळली. आज आपण ती लक्षात ठेवू आणि घराचा उंबरठा ओलांडताना मर्यादेचं भान ठेव. म्हणजे त्यामुळे होणारे कितीतरी अनर्थ टळतील आणि आपलं कुटुंब सुरक्षित राखण्यासाठी मदत होईल. खरं आहे ना? जय गजानन.